नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण इयत्ता 5वीची नवोदयची प्रश्नपत्रिका संपूर्ण उत्तरांसहित अभ्यासणार आहोत. हा पेपर 13 डिसेंबर 2025 रोजी झालेला आहे. गट ए ची ही प्रश्नपत्रिका आहे. 100 गुणांचा पेपर आहे आणि वेळ हा 2 तासाचा देण्यात आलेला आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 2021 ते 2025 पर्यंतच्या नवोदयच्या प्रश्नपत्रिका त्याचप्रमाणे शिष्यवृत्तीच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शिष्यवृत्ती प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे. ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांचा देखील सराव करा. पहा, या ठिकाणी उमेदवारांकरिता म्हणजे तुमच्याकरता काही सूचना देण्यात आलेल्या आहे. ज्यावेळेस पेपर हातात येतो आपण सूचना व्यवस्थित वाचत नाही, त्यामुळे आत्ताच व्हिडिओ थांबवून सूचना व्यवस्थित वाचायच्या आहेत. तिसरी सूचना पहा, प्रत्येक प्रश्नाकरिता 4 संभाव्य उत्तरे दिलेली आहेत. त्यापैकी एकच बरोबर आहे आणि बरोबर उत्तर निवडून तुम्हाला वर्तुळ काळे करावे लागणार आहे. त्या ठिकाणी उदाहरणार्थ तुम्हाला देण्यात आलेले आहे. जर प्रश्न 37 करता तुमचे उत्तर सी असेल तर त्या ठिकाणी प्रश्नपत्रिकेत दाखवल्याप्रमाणे तुम्हाला गोल करावे लागेल. निळ्या किंवा काळ्या बॉल पेनाचाच वापर करायचा आहे. पेन्सिलीचा वापर करण्यास मनाई आहे. परीक्षेची वेळ ही 11:30 ते दुपारी 1:30 पर्यंत म्हणजे अशी 2 तासांची आहे. परीक्षेत केवळ वस्तुनिष्ठ प्रश्न असतील आणि जे दिव्यांग विद्यार्थी असतील त्यांना जादा 40 मिनिटे देण्यात येतील. 3 खंडांची एक चाचणी पुस्तिका देण्यात आलेली आहे. खंड 1 हा मानसिक क्षमता परीक्षणाचा पेपर असणार आहे. 1 ते 40 प्रश्न असणार आहेत 50 गुणांसाठी. खंड 2 हा अंकगणित या विषयाचा पेपर असणार आहे. त्यामध्ये प्रश्न क्रमांक 41 ते प्रश्न क्रमांक 60 म्हणजे असे एकूण 20 प्रश्न विचारले जातील 25 गुणांसाठी. आणि खंड 3 हा भाषा विषयासाठी असणार आहे. त्यामध्ये प्रश्न क्रमांक 61 ते प्रश्न क्रमांक 80 म्हणजे असे 20 प्रश्न 25 गुणांसाठी असणार आहे. एकूण 100 गुणांचा पेपर आणि प्रश्न असणार आहेत 80. प्रत्येक प्रश्नाकरिता समान गुण असणार आहेत. तुमची जी उत्तरपत्रिका असणार आहे त्यावर एकदा खून केल्यानंतर त्यात कुठलाही बदल करू नये आणि कच्च्या कामासाठी पुस्तिकेच्या पृष्ठ क्रमांक 16चा वापर करायचा आहे. प्रत्येक 30 मिनिटानंतर घंटा वाजवली जाईल. खंड 1 मानसिक क्षमता परीक्षण भाग 1. अगोदर आपण मानसिक क्षमता परीक्षण प्रश्नपत्रिका अभ्यासू. सूचना, प्रश्न क्रमांक 1 ते 4 मध्ये 4 आकृत्या ए, बी, सी आणि डी दाखविलेल्या आहेत. या 4 आकृत्यांपैकी 3 आकृत्या कोणत्या तरी बाबतीत समान आहेत आणि एक आकृती त्यांच्यापासून निराळी आहे. त्या निराळ्या आकृतीची निवड करा. आपले उत्तर दाखविण्यासाठी OMR उत्तर पृष्ठावर प्रश्नाशी जुळणाऱ्या क्रमांकासमोरील वर्तुळ काळे करा. प्रश्न पहिला, त्याचा डी पर्याय बरोबर आहे. पहा, प्रश्नपत्रिकेला घाई होत असेल तर व्हिडिओ थांबवून संपूर्ण प्रश्नपत्रिका व्यवस्थित अभ्यासायची आहे. प्रश्न दुसरा, त्याचा सी पर्याय बरोबर आहे. प्रश्न तिसरा, ए पर्यायाची आकृती निराळी आहे. आणि प्रश्न चौथा, त्याचा डी पर्याय बरोबर आहे, कारण डी पर्यायाची आकृती इतर आकृतींपेक्षा निराळी आहे. भाग 2 सूचना, प्रश्न क्रमांक 5 ते 8 मध्ये डाव्या बाजूस एक प्रश्न आकृती दिलेली आहे आणि उजव्या बाजूस ए, बी, सी आणि डी अशी 4 उत्तर आकृत्या दिलेल्या आहेत. उत्तर आकृत्यांपैकी प्रश्न आकृतीशी समान अशा आकृतीची निवड करा आणि आपले उत्तर दाखविण्याकरता OMR उत्तर पृष्ठावर प्रश्नाशी जुळणाऱ्या क्रमांकासमोरील वर्तुळ काळे करा. प्रश्न 5 ची प्रश्न आकृती आणि तिची उत्तर आकृती आहे पर्याय सी. प्रश्न 6 ची प्रश्न आकृती आणि त्याचे उत्तर आहे पर्याय सी. प्रश्न 7 ची प्रश्न आकृती, त्या आकृतीशी समान आकृती आहे पर्याय बी ची आकृती.
प्रश्न क्रमांक 8 ची प्रश्न आकृती आणि त्या आकृतीशी समान आकृती आहे पर्याय बी ची आकृती. भाग 3 सूचना. प्रश्न क्रमांक 9 ते 12 मध्ये डाव्या बाजूला एक प्रश्न आकृती दिलेली आहे आणि त्याचा एक भाग लुप्त आहे. उजव्या बाजूस दिलेल्या ए, बी, सी आणि डी अशा उत्तर आकृत्यांवर विचार करा आणि दिशा न बदलता प्रश्न आकृतीच्या संरचनेत आढळणारे असे प्रश्न आकृतीच्या संरचनेतील लुप्त भागात बरोबर बसेल अशी आकृती शोधून काढा. प्रश्न क्रमांक 9 ची प्रश्न आकृती. त्याचे उत्तर आहे पर्याय डी. प्रश्न क्रमांक 10 ची प्रश्न आकृती. त्याचा योग्य पर्याय आहे पर्याय बी. प्रश्न क्रमांक 11 ची प्रश्न आकृती. त्याची योग्य उत्तर आहे पर्याय सी. प्रश्न क्रमांक 12 प्रश्न आकृती. त्याची योग्य उत्तर आहे पर्याय डी. भाग 4 सूचना. प्रश्न क्रमांक 13 ते 16 मध्ये डाव्या बाजूस 3 प्रश्न आकृत्या दिलेल्या आहेत आणि चौथ्या आकृतीसाठी जागा रिकामी सोडलेली आहे. प्रश्न आकृत्या विशिष्ट अनुक्रमाने आहेत. उजव्या बाजूला दिलेल्या उत्तर आकृत्यांमधून अशी आकृती शोधून काढा जी मोकळ्या सोडलेल्या प्रश्न आकृतीची जागा घेईल आणि अनुक्रम पूर्ण करेल. प्रश्न क्रमांक 13. त्याची योग्य उत्तर आहे पर्याय सी. प्रश्न क्रमांक 14 ची प्रश्न आकृती. त्याची योग्य उत्तर आहे पर्याय डी. प्रश्न क्रमांक 15 ची प्रश्न आकृती. त्याची योग्य उत्तर आहे पर्याय बी. प्रश्न क्रमांक 16 प्रश्न आकृती पहा आणि चौथ्या आकृतीसाठी जी योग्य आकृती असणार आहे ती आहे पर्याय डी. भाग 5 सूचना. प्रश्न क्रमांक 17 ते 20 मध्ये प्रत्येकी 2 प्रश्न आकृतीचे 2 गट आहेत. दुसऱ्या गटामध्ये एक प्रश्नचिन्ह आहे. पहिल्या 2 प्रश्न आकृतींमध्ये काही एक नाते आहे. तिसऱ्या व चौथ्या प्रश्न आकृतींमध्ये तसलेच नाते असावयास हवे. प्रश्नचिन्हाची जागा घेऊ शकेल अशी आकृती उत्तर आकृतींमधून शोधून काढा. प्रश्नाशी जुळणाऱ्या क्रमांकासमोरील तो पर्याय OMR उत्तर पृष्ठावर वर्तुळ काळे करून तुमचे उत्तर दाखवा. प्रश्न क्रमांक 17 प्रश्न आकृती. प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणार आहे पर्याय ए ची आकृती. प्रश्न क्रमांक 18 त्याची योग्य उत्तर आहे पर्याय ए. प्रश्न क्रमांक 19 त्याची योग्य उत्तर आहे पर्याय सी. प्रश्न क्रमांक 20 त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय सी. भाग 6 सूचना. प्रश्न क्रमांक 21 ते 24 मध्ये एका भूमितीतील आकृतीचा त्रिकोण, चौरस, वर्तुळ एक भाग डाव्या बाजूस प्रश्नाकृतीच्या स्वरूपात आहे आणि दुसरा भाग उजव्या बाजूच्या 4 उत्तराकृतींमध्ये ए, बी, सी आणि डी यामध्ये आहे. उजव्या बाजूची अशी आकृती शोधून काढा की जी त्या भूमितीतील आकृतीस पूर्ण करेल. प्रश्न आकृती 21 त्याची योग्य उत्तर आहे पर्याय बी. प्रश्न क्रमांक 22 त्याची योग्य उत्तर आहे पर्याय बी. पर्याय क्रमांक बी ची आकृती त्या ठिकाणी जोडल्यानंतर आकृती पूर्ण होईल. प्रश्न क्रमांक 23 त्याचा ए पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 24 त्याची योग्य उत्तर आहे पर्याय बी.
भाग 7 सूचना प्रश्न क्रमांक 25 ते 28 मध्ये डाव्या बाजूस एक प्रश्नाकृती आहे आणि ए बी सी आणि डी अशा 4 उत्तराकृती उजव्या बाजूस दिलेल्या आहेत. प्रश्नाकृतीचे तंतोतंत प्रतिबिंब असणारी उत्तराकृती शोधून काढा. एक्स वाय वर आरसा ठेवलेला आहे असे समजा. OMR उत्तर पृष्ठावर प्रश्नाशी जुळणाऱ्या क्रमांकासमोरील वर्तुळ काळे करून तुमचे उत्तर दाखवा. प्रश्न क्रमांक 25 आणि त्या प्रश्नाकृतीशी तंतोतंत प्रतिबिंब असणारी उत्तराकृती आहे पर्याय ए. प्रश्न क्रमांक 26 आणि त्या आकृतीशी तंतोतंत प्रतिबिंब असणारी आकृती आहे पर्याय बी. प्रश्न क्रमांक 27 ची जी आकृती आहे तिची तंतोतंत प्रतिबिंब असणारी उत्तराकृती आहे पर्याय बी. प्रश्न क्रमांक 28 आणि प्रश्न क्रमांक 28 ची तंतोतंत प्रतिबिंब असणारी उत्तराकृती आहे पर्याय बी. भाग 8 सूचना प्रश्न क्रमांक 29 ते 32 मध्ये डाव्या बाजूकडील प्रश्नाकृतीत दाखविल्याप्रमाणे एका कागदाच्या घड्या घालून त्याला भोके पाडलेले आहेत आणि ए बी सी आणि डी अशा 4 आकृत्या उजवीकडे दिलेल्या आहेत. घड्या उलगडल्यावर कागद कसा दिसेल तशा उत्तर आकृतीची निवड करा. प्रश्न क्रमांक 29 त्याचा बी पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 30 त्याचा डी पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 31 त्याचा सी पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 32 त्याचा बी पर्याय बरोबर आहे. भाग 9 सूचना प्रश्न क्रमांक 33 ते 36 मध्ये डाव्या बाजूस एक प्रश्नाकृती दिलेली आहे आणि ए बी सी आणि डी अशी 4 उत्तरे असलेल्या उत्तराकृती उजव्या बाजूस आहेत. तुकडे केलेल्या प्रश्नाकृतींमधून तयार होईल अशी उत्तराकृती निवडा. प्रश्न क्रमांक 33 त्याचा ए पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 34 त्याचा सी पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 35 त्याचा बी पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 36 त्याचे उत्तर आहे पर्याय बी. भाग 10 सूचना प्रश्न क्रमांक 37 ते 40 मध्ये डाव्या बाजूस एक प्रश्नाकृती दिली आहे आणि ए बी सी आणि डी अशा 4 उत्तराकृती उजव्या बाजूस दिलेल्या आहेत. जिच्यामध्ये प्रश्नाकृती लपलेली जडवलेली आहे अशी उत्तराकृती निवडा. प्रश्न 37 त्याचा बी पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 38 त्याचा ए पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 39 त्याचे उत्तर आहे पर्याय बी. प्रश्न क्रमांक 40 त्याचे उत्तर आहे पर्याय ए. अंकगणित या विषयाची प्रश्नपत्रिका. सूचना प्रत्येक प्रश्नाकरिता 4 संभाव्य उत्तरे ए बी सी आणि डी अशी दिलेली आहेत. यापैकी केवळ एकच बरोबर आहे ते बरोबर उत्तर निवडा. प्रश्न क्रमांक 41 1 आणि 11 यांच्यामध्ये किती मूळ संख्या आहेत? त्याचा बी पर्याय बरोबर आहे 4. 1 आणि 11 यांच्यामध्ये 4 मूळ संख्या आहेत. प्रश्न क्रमांक 42 999 आणि 9999 यांचा गुणाकार. त्याचा सी पर्याय बरोबर आहे 99,89,001. प्रश्न क्रमांक 43 0.2 आणि 0.03 चा गुणाकार. त्याचा ए पर्याय बरोबर आहे 0.006. प्रश्न क्रमांक 44 64च्या सर्व अवयवांची बेरीज. त्याचा सी पर्याय बरोबर आहे 127. प्रश्न क्रमांक 45 20 आणि 30 चा सर्वात मोठा समान अवयव आहे. त्याचा सी पर्याय बरोबर आहे 10. प्रश्न क्रमांक 46
पदावली देण्यात आलेली आहे आणि त्याचे योग्य उत्तर आहे बी. प्रश्न क्रमांक 47. 0.1 गुणिले 0.1 गुणिले 0.1 बरोबर किती? त्याचा बी पर्याय बरोबर आहे 0.001. प्रश्न क्रमांक 48. 3/2 भागिले 3/2 गुणिले 2 अधिक 3/2 बरोबर किती? त्याचा सी पर्याय बरोबर आहे 7/2. प्रश्न क्रमांक 49. 999/1000 चे दशांश रूप म्हणजे? त्याचा सी पर्याय बरोबर आहे 0.999. प्रश्न क्रमांक 50. 0.238 चा अपूर्णांक आहे. त्याचा ए पर्याय बरोबर आहे 119/500. प्रश्न क्रमांक 51. 100 सेंटीमीटर वर्ग याला वर्गमीटरमध्ये परावर्तित केल्यावर डॅश डॅश मिळेल. त्याचा बी पर्याय बरोबर आहे 0.01 वर्गमीटर. प्रश्न क्रमांक 52. एक रेल्वेगाडी दिल्लीहून जयपूरला जाण्यासाठी सकाळी 10:45 वाजता सुटते आणि संध्याकाळी 3:30 वाजता जयपूरला पोहोचते. प्रवासाचा कालावधी आहे. त्याचा बी पर्याय बरोबर आहे 4 तास 45 मिनिटे. प्रश्न क्रमांक 53. पुढील पदावलीतील लुप्त संख्या कोणती? 58,394 वजा 86 वजा 86 बरोबर डॅश डॅश गुणिले 86. त्याचा ए पर्याय बरोबर आहे 677. प्रश्न क्रमांक 54. एका डब्यात 500 अंडी होती. त्यापैकी 3/25 इतकी अंडी फुटलेली निघाली. एकूण अंडींपैकी 1/5 अंडी पाहुण्यांसाठी राखून ठेवायची आहेत. उरलेल्यांपैकी आता किती अंडी वापरता येतील? त्याचा सी पर्याय बरोबर आहे 340. प्रश्न क्रमांक 55. एका दुकानदाराने 200 रुपयात एक घड्याळ विकत घेतलं आणि 40 रुपयांचा नफा घेऊन विकलं. घड्याळाची विक्रीची किंमत किती आहे? त्याचा सी पर्याय बरोबर आहे 240. प्रश्न क्रमांक 56. एका फळ विक्रेत्याने 1,500 रुपयात सफरचंद विकत घेतले आणि त्यांना दुकानापर्यंत आणण्यासाठी 100 रुपये खर्च केले आणि त्याने हे सफरचंद एकूण 2,236 रुपयात विकले. त्याला एकूण किती फायदा झाला? त्याचा बी पर्याय बरोबर आहे 636 रुपये. प्रश्न क्रमांक 57. एका पंचकोनाची परिमिती 80 सेंटीमीटर असून त्याच्या 4 बाजूंच्या लांबीची बेरीज 63 सेंटीमीटर आहे. त्याच्या 5व्या बाजूची लांबी असेल. त्याचा डी पर्याय बरोबर आहे 17 सेंटीमीटर. प्रश्न क्रमांक 58. एक संपूर्ण कोन डॅश डॅश याच्या समान असतो. त्याचा डी पर्याय बरोबर आहे 4 काटकोन. प्रश्न क्रमांक 59. एका आयताच्या सर्व अंतरकोनांची बेरीज असते. त्याचा ए पर्याय बरोबर आहे 360 अंश. प्रश्न क्रमांक 60. 115 कुटुंबाच्या पाहणीतून प्रत्येक कुटुंबात किती मुले आहेत याची आकडेवारी मिळून ती खालील आकृतीत दाखविण्यात आली आहे. आकृतीच्या आधारे शोधा की किती कुटुंबात अजिबात मुले नाहीत. काही ठिकाणी आकृती देण्यात आलेली आहे. कुटुंबांची संख्या, मुलांची संख्या आणि त्याचा सी पर्याय बरोबर आहे 25. या ठिकाणी अंकगणिताची संपूर्ण प्रश्नपत्रिका दाखविण्यात येत आहे. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 41 ते प्रश्न क्रमांक 52 देण्यात आलेले आहेत. व्हिडिओला घाई होत असेल तर व्हिडिओ थांबवून संपूर्ण प्रश्नपत्रिका व्यवस्थित वाचायची आहे. पेज नंबर 13 वर आहे प्रश्न क्रमांक 53 ते प्रश्न क्रमांक 60. भाषा या विषयाची प्रश्नपत्रिका खंड 3. या अगोदर आपण खंड 1 आणि खंड 2 अभ्यासलेला आहे. सूचना.
या खंडात 4 परिच्छेद आहेत. प्रत्येक उतार्यानंतर 5 प्रश्न आहेत. प्रत्येक उतारा काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच्या प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रत्येक प्रश्नाकरिता A, B, C आणि D अशी 4 संभाव्य उत्तरे दिलेली आहेत. यापैकी केवळ एकच उत्तर बरोबर आहे. बरोबर उत्तर शोधा. या ठिकाणी परिच्छेद 1 देण्यात आलेला आहे. मी परिच्छेद वाचत नाही, त्यामुळे आपला व्हिडिओ जास्त मोठा होईल. व्हिडिओ थांबून तुम्ही परिच्छेद वाचायचा आहे आणि त्या परिच्छेदवर आधारित प्रश्न क्रमांक 61. फुलं अनेक दृष्टींनी डॅश डॅश आहेत. त्याचा बी पर्याय बरोबर आहे उपयोगी. सर्व प्रश्नांची उत्तरे ही उतार्यातच आहेत. प्रश्न क्रमांक 62. फुलं डॅश डॅश आढळतात. त्याचा सी पर्याय बरोबर आहे अनेकविध रंग आणि आकृत्यात. प्रश्न क्रमांक 63. फुलांचा व्यावहारिक उपयोग म्हणजे. त्याचा ए पर्याय बरोबर आहे चहा, अत्तर आणि सौंदर्य प्रसाधने तयार करणे. प्रश्न क्रमांक 64. डॅश डॅश फुलांचा वापर औषधे तयार करण्यातही केला जातो. त्याचा बी पर्याय आहे काही. काही फुलांचा वापर औषधे तयार करण्यातही केला जातो. प्रश्न क्रमांक 65. उतार्यात परिणाम शब्दाचा अर्थ म्हणजे. त्याचा बी पर्याय बरोबर आहे प्रभाव. या ठिकाणी दुसरा परिच्छेद देण्यात आलेला आहे. व्हिडिओच्या शेवटी आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका पण दाखविणार आहोत. प्रश्न क्रमांक 66. सोनम डॅश डॅश सोबत दुकानात गेली होती. त्याचा बी पर्याय बरोबर आहे वडील. प्रश्न क्रमांक 67. सोनमने दुकानात चकचकीत डॅश डॅश सायकल पाहिली आणि आकर्षित झाली. त्याचा ए पर्याय बरोबर आहे लाल. सोनमने दुकानात चकचकीत लाल सायकल पाहिली आणि आकर्षित झाली. प्रश्न क्रमांक 68. सोनमच्या आईबाबांनी या कारणास्तव तिला नवीन सायकल दिली. त्याचा ए पर्याय बरोबर आहे वाढदिवसाची भेट म्हणून. प्रश्न क्रमांक 69. सोनमने कशा प्रकारे आनंद व्यक्त केला. त्याचा ए पर्याय बरोबर आहे आईबाबांना बिलगून. सोनमने आईबाबांना बिलगून आनंद व्यक्त केला. प्रश्न क्रमांक 70. चकित होणे म्हणजे. त्याचा बी पर्याय बरोबर आहे स्तिमित होणे. चकित होणे म्हणजे स्तिमित होणे. परिच्छेद क्रमांक 3. राष्ट्रीय संग्रहालय दिल्ली येथे जाड काचेच्या मागे मांडून ठेवलेल्या जागतिक कीर्तीच्या नर्तकीला कसे विसरता येईल. प्रश्न क्रमांक 71. नृत्य करणाऱ्या नर्तकीला जाड काचेच्या मागे का ठेवण्यात आले आहे. कारण. त्याचा ए पर्याय बरोबर आहे ती एक दुर्लभ कलाकृती आहे. प्रश्न क्रमांक 72. पेंडेंट यापैकी कशाचा घटक आहे. त्याचा बी पर्याय बरोबर आहे हार. पेंडेंट हा हारचा घटक आहे. प्रश्न क्रमांक 73. विधान 1 आणि 2 वाचा आणि योग्य पर्याय निवडा. त्याचा ए पर्याय बरोबर आहे पहिले विधान आहे सत्य आणि दुसरे विधान आहे असत्य. प्रश्न क्रमांक 74. निडर शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द. त्याचा ए पर्याय बरोबर आहे भित्रा. प्रश्न क्रमांक 75. उतार्यातील कलाकृती या शब्दाचा अर्थ. त्याचा बी पर्याय बरोबर आहे माणसाने तयार केलेले कलात्मक नमुने. परिच्छेद क्रमांक 4. भीमकाय पांडा आज फक्त मध्य चीनच्या बांबूच्या जंगलात आणि काही प्रमाणात तिबेटमध्ये आढळतात. बांबूंचे जंगल त्यांना खाद्य, विसावा आणि संरक्षण देतात. पुढील उतारा तुम्ही वाचायचा आहे. त्यावर आधारित प्रश्न क्रमांक 76. प्राणी संग्रहालयात भीमकाय पांडांचे संगोपन अवघड का ठरते. त्याचा सी पर्याय बरोबर आहे त्यांच्यासाठी पुरेसा आहार मिळवणे कठीण आहे. प्रश्न क्रमांक 77. भीमकाय पांडांचा मुख्य आहार कोणता आहे. त्याचा बी पर्याय बरोबर आहे बांबूंची कोवळी पाने. प्रश्न क्रमांक 78. हा सुंदर प्राणी विलुप्त होण्याच्या मार्गावर आहे. कारण.
त्याचा बी पर्याय बरोबर आहे. मोठ्या प्रमाणात करण्यात येणारे शिकार आणि नैसर्गिक अधिवास नष्ट होत आहे, म्हणून हा सुंदर प्राणी विलुप्त होण्याच्या मार्गावर आहे. प्रश्न क्रमांक 79. भीमकाय शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा. त्याचा सी पर्याय बरोबर आहे, लहान. प्रश्न क्रमांक 80. प्राणी संग्रहालयात डॅश डॅश. त्याचा डी पर्याय बरोबर आहे, पशु पक्षींना कुंपणात व पिंजऱ्यात ठेवले जाते. प्राणी संग्रहालयात पशु पक्षींना कुंपणात व पिंजऱ्यात ठेवले जाते. आता आपण भाषा विषयाची संपूर्ण प्रश्नपत्रिका अभ्यासू. या ठिकाणी एका बाजूला परिच्छेद 1 आणि दुसऱ्या बाजूला परिच्छेद 2 देण्यात आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 5वीची नवोदय परीक्षा प्रश्नपत्रिका संपूर्ण उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.